देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत आज मोठा राजकीय गोंधळ आणि संघर्ष पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिडको येथील स्मारकासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला। यावेळी पक्षाच्या नगरसेवकांनी थेट सभागृहात ठिय्या आंदोलन करत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान निधीच्या कथित विषम वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार भूमिका घेतली। विरोधकांनी बॅनर आणि पोस्टरबाजी करत सभागृहात घोषणाबाजी केली, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले। गोंधळाने टोक गाठले तेव्हा संतप्त विरोधी नगरसेवकांनी महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। या अभूतपूर्व प्रकारामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आणि कामकाज ठप्प झाले। आजच्या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या अंदाजपत्रकावर चर्चा अपेक्षित असताना राजकीय आरोप प्रत्यारोप आणि आंदोलनांनीच संपूर्ण सभा गाजवली। या घटनेमुळे नाशिक महापालिकेतील राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र समोर आले आहे। महापौरांच्या